वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर चला मग आता आपल्या इम्पॉर्टंट अशा टॉपिकला सुरुवात करूयात। आणि महत्त्वाचं म्हणजे आज मी तुमच्यासोबत 5 ते 6 इंच किंवा 5.5 6.5 अशा इंचापर्यंत जर बाही असेल तर ती कशी कटिंग करायची हे सांगणार आहे। कारण बऱ्याचदा आपल्याला बाही कटिंगमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात। बाही पुरतच नाही, मुंड्याचा शेप म्हणजे मुंड्याला जिथे जोडतो पुढचा मुंड्याचा शेप, बॅक साईडच्या मुंड्याचा शेप कसा टाकावा हेही समजत नाही, कॅप हाईट कशी घ्यावी हेही कळत नाही। एवढंच नाही तर छातीच्या साईजनुसार बाहीची घडी डिपेंड असते, तर ती कशी कॅल्क्युलेट करावी, कशी टाकावी हेही कळत नाही। मग साईजनुसार आपल्याला बाही कटिंग करणं सुद्धा फार अवघड जातो। सो तसं होऊ नये त्यासाठी आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे की छातीच्या मापानुसार आणि जर का बाही 5 6 5.5 6.5 अशा इंचाची असेल तर ती कशी कटिंग करावी। सो हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून बाही कटिंग करणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला बाही कटिंग करणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर मग आता कटिंगला आपण सुरुवात करूयात। आणि इथे तुम्ही बघू शकतात की हा बाही कटिंगसाठी मी कपडा घेतलेला आहे। तर बघा मग आता सगळ्यात आधी ॲक्च्युली ना 2 स्लीव सोबत कट करायच्या असतील तर आपल्याला डबल फोल्ड म्हणजेच 4 पदरी टोटल कपडा घ्यायचा असतो। पण इथे मी एकच बाही कशी कटिंग करायची तर ते सांगणार आहे, त्यामुळे इथे आपण फक्त डबल फोल्ड कपडा केलेला आहे। म्हणजे सिंगल कपडा घेतला आणि तो 2दा फोल्ड केला। दोन्ही सोबत करायचं असेल तर तो 4 पदरी फोल्ड करायचा। ठीक आहे, तर बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला बाही लांबीची मार्किंग करायची आहे। तर तुमची जेवढी बाही असेल ना तर त्याच्यामध्ये अर्धा इंच किंवा पाऊण इंच एवढं मार्जिन ॲड करायचं, तुम्हाला स्टिचिंगला किती लागतं त्यानुसार। तर बघा इथे जी काही बाही आहे तर ती 5 बाही लांबी आहे, अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण 5.5ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर खाली टाकायचं आहे आपल्याला बाहीची घडी। तर बाहीची घडी ही छातीच्या साईजवर डिपेंड असते। तर इथे बघा मी 8ला मार्किंग केली, कारण 32 साईजची ही बाही कटिंग करतोय आणि त्यामुळे मग 32चा चौथा भाग किती होतो 8, म्हणून 8 चौक 32। ठीक आहे, आणि वरती आणि 8ला पुन्हा एक मार्किंग केली आणि बाही लांबीची सुद्धा मार्किंग करून घेतली। आणि ह्या पद्धतीने बेसिकली आपल्याला इथे सगळ्यात आधी हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। ठीक आहे, जर पुन्हा सांगते बाहीची घडी जी आहे तर ही छातीच्या साईजवर डिपेंड असते, जेवढी साईज असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा मार्जिन ॲड न करता। ठीक आहे, इथपर्यंत नक्कीच लक्षात आलं असेल। हा बॉक्स झाल्यानंतर महत्त्वाचा आहे कॅप हाईट। तर 5 इंचाच्या बाहीसाठी आपण 2.5 इंचाची कॅप हाईट घेणार आहोत। तर बाही लांबीनुसार किती कॅप हाईट घ्यावी तर याचा व्हिडिओ मी याआधी पूर्ण डिटेलमध्ये चार्ट सांगितलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने करायचं आहे, म्हणजे कॅप हाईट किती घ्यायची आहे ती। ठीक आहे, तर 5 इंचाच्या बाहीसाठी एवढं सफिशियंट आहे। आणि जर का तुम्हाला खालचा पोर्शन कमी हवा असेल तर तुम्ही मग 3 इंचसुद्धा इथे घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, आणि त्यानंतर बघा आपल्याला 1 इंचाची इथे एक मार्किंग करायची आहे, त्यानंतर इथून आतमध्ये 1 इंचाची एक मार्किंग आणि खालच्या साईडला 1 इंचाची एक मार्किंग, अशा टोटल 1 इंचाच्या 3 मार्किंग करून घ्यायच्या। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून जोडून घ्यायचा आहे। आणि वरचे हे 2 पॉईंट बघा इथून इथपर्यंत। ठीक आहे, आता ही लाईन ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला ही जी काही लाईन आहे म्हणजे आत्ताच आपण ड्रॉ केलेली तर त्याचं आपल्याला निम्मं घ्यायचं असतं। तर बघा आता आपल्याला इथून इथपर्यंत ह्या पद्धतीने टेप ठेवायचं आहे। तर ते किती येतं आहे 6.5, तर 6.5च्या निम्मं किती होतं 3.25, तर 3.25ला मार्किंग केली। पुन्हा 3.25चं निम्मं घ्यायचं आहे, 3.25च्या निम्मं किती येईल 1.5 आणि 1 लाईन। तर बघा 1.5 आणि 1 लाईनला मार्किंग करायची आणि याचं सुद्धा निम्मं 1.5 आणि 1 लाईन। ठीक आहे, त्यानंतर पहिल्या पॉईंटपासून अर्धा इंच वरती मार्किंग आणि शेवटच्या पॉईंटपासून अर्धा इंच खाली मार्किंग करायची आहे। आणि आता आपल्याला बघा इथे कर काढून घ्यायचे आहे। तर बघा इथून सुरुवात करायचं आहे, जो वरचा अर्धा इंचाचा पॉईंट आहे ना त्यामधून आपल्याला कर न्यायचा आहे। बघा इथून इथपर्यंत सेंटरपर्यंत आणि त्यानंतर पुन्हा खालच्या पॉईंटमधून खाली कर काढायचा आहे आणि तो कर आपल्याला इथे ह्या पद्धतीने बघा असा मॅच करायचा आहे बरोबर काटोकाट। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण इथे बाहीचा जो काही आकार आहे तर तो काढून घेतलेला आहे। आता बघा कटिंग करायची आहे, तर 1 इंच आतून घेतला ना तिथून कटिंगला सुरुवात करायची आहे इथपर्यंत। त्यानंतर इथून स्ट्रेट 1 इंच आणि जी काही तिरकी सरळ लाईन आहे ना त्यावरून लक्षात राहू द्या कर नाही,
सेंटरपर्यंत आणि सेंटरपासून वरच्या कर्वपासून आपल्याला कट करायचं आहे. ठीक आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर ही बाही ह्या पद्धतीने ओपन करायची आहे आणि मग आपल्याला हा जो काही कर्व होता ना तो कट करायचा आहे. तर हा पुढच्या मुंड्याचा कर्व असतो, लक्षात राहू द्या ह्या पद्धतीने. ठीक आहे, आठवणीने बाही ओपन करूनच हा कर्व कट करायचा आहे, स्टार्टिंगलाच करायचा नाही आहे. त्यानंतर बघा आता वरच्या साईडचं थोडंसं किंचितसं मी इथे एक लाईन किंवा त्यापेक्षाही कमी थोडंसं कट करून तो शेप मॅच करून घेते, कारण का हा वरचा शेप आपल्याला फिश शेप कसा असतो तसा हवा असतो. तर बघा मग ह्या पद्धतीने ही आपली बाहीची परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे. आणि नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की कशा पद्धतीने कॅप हाईट घ्यायची, मार्किंग कशी करायची, कुठले पॉईंट जोडायचे आणि त्याचा शेप कसा द्यायचा, एवढंच नाही तर कटिंगसुद्धा कशी करायची. तर हे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला 5 इंचाची बाही असेल तर सहज कट करता यावी यासाठी. कारण बऱ्याचशा कमेंट्स होतात आणि बाही कटिंगमध्ये बऱ्याचशे प्रॉब्लेम्स येतात, सो तसं होऊ नये त्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने बाही नक्की कटिंग करू शकतात. ह्या बाही कटिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असे बाही कटिंग सहजच करता येईल. ठीक आहे, चला मग आता तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.